संजय दिना पाटील यांनी मातोश्रीवरील बैठकीमध्ये शपथ घेऊन तुमची साथ सोडणार नाही असा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला होता। मात्र त्यानंतर ते शिंदे गटामध्ये गेले आणि आता त्यांची कन्या आणि ठाकरे गटाकडून नगरसेविका असलेल्या राजोल पाटील यांच्या एका ट्विटने आता मोठा राजकीय संभ्रम निर्माण झालाय। शिवाय त्यांनी शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त एक्सवर पोस्ट टाकल्याने राजोल पाटील यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ते आहेत की शिंदेंच्या याबद्दल आता जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क करण्यात आला होता। मात्र त्यावेळी नॉट रिचेबल आल्या। त्यामुळे आता हे सगळं प्रकरण नेमकं काय सुरू आहे, राजोल पाटील यांची भूमिका काय आणि त्यांचा राजकीय प्रवास काय, या सगळ्याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या भोवती भक्कमपणे उभे असलेले नेते, खासदार आणि पदाधिकारी आता वेगवेगळ्या राजकीय पर्यायांचा विचार करत असल्याचं चित्र निर्माण झालंय। अशातच ठाकरे गटातील 6 खासदार फुटल्याच्या चर्चेनं राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवली होती आणि ऑपरेशन टायगर प्रचंड गाजलं। पण या चर्चेमध्ये सर्वाधिक गाजलेलं नाव म्हणजे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील। मात्र या राजकीय नाट्याचा पुढचा अंक आणखीनच धक्कादायक ठरलाय। अर्थात संजय दिना पाटील यांच्यानंतर त्यांच्या कन्या आणि मुंबई महानगरपालिकेतील ठाकरे गटाच्या नगरसेविका राजोल पाटील यांच्या भोवती सुद्धा राजकीय चर्चांचं वादळ निर्माण झालं। पण राजोल पाटील या काही साध्या सुद्धा नगरसेविका नाहीत, तर त्या ठाकरे गटाचा मुंबईतील तरुण चेहरा सुद्धा मानल्या जातात। आदित्य ठाकरे यांच्या युवा सेना कार्यकारिणीमध्ये त्यांचा समावेश सुद्धा होता। भांडूप परिसरातील प्रभाग क्रमांक 114 मधून त्या शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाच्या मशाल चिन्हावरून निवडून आल्या। त्यामुळे ठाकरे कुटुंबाशी त्यांची राजकीय जवळीक सुद्धा मानली जाते। पण दुसरीकडे त्या खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या आहेत आणि त्यांचे आजोबा दीनानाथ भामा पाटील हे देखील आमदार होते असं म्हटलं जातं। दरम्यान सध्या वडिलांनी जरी राजकीय भूमिका बदलली असेल तरी मुलगी कोणत्या बाजूला उभी राहणार हा प्रश्न आता साहजिकच निर्माण झालेला आहे। पण खरं तर या संपूर्ण कथेला सुरुवात झाली ती तथाकथित ऑपरेशन टायगरच्या या चर्चेमधून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटातील नाराज खासदारांना आपल्या गटामध्ये आणण्यासाठी मोठी राजकीय मोहीम सुरू असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती। यामध्ये संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर यांच्यासह संजय दिना पाटील यांची सुद्धा नावं चर्चेत होती। दरम्यान परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव होताच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली। 14 जून रोजी झालेल्या या बैठकीमध्ये संजय दिना पाटील उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर आपण पक्षासोबतच राहणार असल्याची ग्वाही दिली होती। पण काही दिवसातच चित्र बदललं आणि फुटीची चर्चा अधिकच तीव्र झाली। ठाकरे गटाने पुन्हा एक बैठक बोलावली। मात्र या बैठकीला उपस्थित राहण्याचं आश्वासन देऊनही संजय दिना पाटील मात्र तिथे पोहोचलेच नाहीत आणि त्यानंतर पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावण्यात आली आणि त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला। दरम्यान आता संजय दिना पाटील यांच्या विषयी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ईशान्य मुंबईचा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या पाठबळावर त्यांनी विजय मिळवला होता। आम्ही उन्हातान्हात फिरलो, प्रचार केला आणि आता तेच सत्ताधाऱ्यांसोबत जाणार असतील तर हा कार्यकर्त्यांशी विश्वासघात आहे अशा भावना आता शिवसैनिकांनी सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत। आणि आता याच दरम्यान सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत त्या कन्या राजोल पाटील यांच्याकडे वळलेल्या आहेत। विशेषतः मुंबई महानगरपालिकेकडून ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूरकर आणि माजी महापौर हरेश्वर पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी शिवसेना उबाटा पक्षाचे 65 पैकी 64 नगरसेवक उपस्थित होते। मात्र यावेळी राजोल पाटील या तिथे उपस्थित नव्हत्या। दुसरं कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या बजेट वाटपामध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांना प्रभागातील कामांसाठी अवघा 1 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने त्यांच्यामध्ये मोठी नाराजी असल्याचं बोललं जातंय। दरम्यान मुंबई मनपा सदनाच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये संजय दिना पाटील यांची मुलगी आणि वॉर्ड क्रमांक 114च्या नगरसेविका राजोल पाटील या अनुपस्थित राहिल्या आणि या दोन्ही कारणांमुळे त्यांची अनुपस्थिती जी आहे ती प्रकर्षाने जाणवली आणि त्यामुळे अशा वेळी राजोल पाटील नेमक्या कुठे आहेत याबाबत वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाल्या। आणि या सगळ्यावरूनच मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी याच मुद्द्यावरून थेट भाष्य केलं होतं। गद्दार गेले, संजय दिना पाटील यांच्या कन्येचा एक पाय इकडे आणि एक पाय तिकडे आहे, कन्येचं नंतर बघू असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे राजोल पाटील यांच्यावर निशाणा साधला होता। तर दुसरीकडे शिंदे गटाकडून ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी सुद्धा ठाकरे गटाने आपले
आधी नगरसेवक सांभाळावेत असा इशारा दिल्याने मुंबई महानगरपालिकेतील ऑपरेशन टायगर राबवण्याची तयारी सुरू असल्याच्या चर्चांना सुद्धा उधाण आलं होतं. मात्र या सर्व राजकीय वादळामध्ये राजोल पाटील यांनी शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत या चर्चांना पूर्णविराम दिला असं म्हटलं जातंय. कारण राजोल पाटील यांनी सोशल मीडियावरून आपली अंतिम आणि अधिकृत भूमिका स्पष्ट केली असं म्हटलं जातंय. कारण त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेना पक्ष आणि मशाल चिन्हाचं फोटो शेअर करत आपण ठाकरे गटासोबत ठामपणे उभे आहोत असं त्या पोस्टमधून स्पष्टपणे दिसून येतंय. आणि वडिलांनी राजकीय निर्णय बदलून शिंदे गटाची वाट धरली असली तरी राजोल पाटील यांनी मात्र पित्याच्या पावलावर पाऊल न ठेवता पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबाशी आपली निष्ठा कायम राखल्याचं सुद्धा यातून दिसून येतंय. आणि राजकारणात अनेकदा कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षामध्ये गेल्याची अनेक उदाहरणं सुद्धा आपण पाहिलेली आहेत. शिवाय राजोल पाटील यांच्या या धाडसी आणि स्पष्ट भूमिकेमुळे ठाकरे गटाला मुंबईत मोठा दिलासा मिळाला असं देखील काहीसं म्हणता येणार आहे. दरम्यान ज्या मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये वडिलांच्या बंडखोरीमुळे नाराजी होती तिथे आता त्यांचीच कन्या मशाल हाती घेऊन ठामपणे उभी राहिली आहे. त्यामुळे राजोल पाटील आता ठाकरे गटासाठी केवळ एक नगरसेविका न राहता मुंबईतील तरुण आणि निष्ठेचं एक मोठं प्रतीक सुद्धा बनल्यात. परंतु आता राजोल पाटील यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे गटातून नेमकी काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहणं आता सगळ्यांसाठीच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र आता तुमचं याबद्दलचं मत काय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सुद्धा कट्टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.